दरम्यान राज्यात यंदा मान्सून लवकर येण्याची शक्यता आहे, कारण अंदमानातच मान्सूनचं लवकर आगमन होणार असल्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। 31 मे रोजीच मान्सून केरळात दाखल होईल असा अंदाज आहे आणि याचबाबत हवामान तज्ज्ञ डॉक्टर कृष्णानंद होसाळीकर यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी स्वरा पारखी यांनी। यावर्षी मान्सून जो आहे तो 19 मेला अंदमानात दाखल होणार आहे आणि त्यानंतर त्याचा पूर्ण भारतभर प्रवास सुरू होणार आहे। हा संपूर्ण प्रवास कसा असणार आहे याबाबत पुणे हवामान खात्याचे प्रमुख के.एस. होसाळीकर यांच्याबरोबर आपण बातचीत करणार आहोत। सर, 19 मेला मान्सून खरं तर अंदमानात दाखल होतं, खरं तर आनंदाची बातमी आहे, काय सांगाल याच्यावर? सर्वसाधारणतः अंदमानच्या समुद्रामध्ये पाऊस मान्सूनचा जो दाखल होण्याची जी तारीख आहे ती सरासरी तारीख 21 मेच्या आसपास आहे। तर त्या मानाने आम्ही असं म्हटलंय की 19 मेच्या आसपास तो अंदमान आणि बंगालच्या उपसागरातला जो परिसर आहे त्याच्यामध्ये तो दाखल होण्याची शक्यता आहे। तशा प्रकारचं पूर्वानुमान दिलंय आणि एक केरळमध्ये जो दाखल होणार आहे मान्सून ओव्हर केरला ज्याला आपण म्हणतो तो 31 मेला दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने त्याच्या पूर्वानुमानामध्ये वर्तवलेली आहे। एकूणच संपूर्ण भारतात आणि मग महाराष्ट्रात पावसाचं यावेळी प्रमाण कसं असणार आहे, कशा प्रकारे पाऊस पडणार आहे? संपूर्ण देशामध्ये जे पावसाचं प्रमाण आहे ते आम्ही असं म्हटलं की ते सरासरीपेक्षा जास्त असेल, ज्याला आपण अबोव नॉर्मल म्हणतो। आकडेवारीमध्ये सांगायचं असेल तर देशाच्या सरासरीच्या पावसाच्या 106% पाऊस देशामध्ये अपेक्षित आहे। पावसाचं वितरण सर्वसाधारणतः बघितलं तर राज्यामध्ये पण ते समाधानकारक दिसतंय। हवामान विभाग आपल्या दुसऱ्या टप्प्याचं जे पूर्वानुमान आहे मान्सूनचं ते मे महिन्याच्या अखेरीस परत एकदा देणार आहे, ज्याच्यामध्ये अजून काही विस्तृत माहिती त्याच्या वितरणाबद्दल आणि एकंदरच जून महिन्यामध्ये पाऊस कसा असेल या संबंधीची बरीचशी माहिती त्याच्यामध्ये दिली जाईल। महाराष्ट्रात पाऊस कधी पडू शकतो याचा काय अंदाज वर्तवला जात आहे? अशा प्रकारचं पूर्वानुमान हवामान विभाग महाराष्ट्रात यावर्षी कधी पडेल हे असं सांगता येत नाहीये। एकदा तो केरळमध्ये दाखल झाला तर सर्वसाधारणतः मग त्याचा उत्तरेकडचा प्रवास कसा आहे त्याच्याबद्दल आपल्याला बोलता येतं, पण काही सरासरी तारखा आहेत। जसं तळ कोकणामध्ये 7 जूनला आपण सर्वसाधारणतः म्हणतो की पाऊस पडतो, त्याच्यानंतर मग पुणे किंवा मुंबई या ठिकाणी 10 ते 12 जूनच्या आसपास पाऊस असतो। पण या सरासरी तारखा प्रत्येक वेळी त्याच तारखेला पडेल असं नाही, तर त्याच्यासाठी हवामान विभाग जसंच अपडेट देईल त्याकडे बघणं गरजेचं आहे। पण एकंदरच पाऊस जो आहे तो समाधानकारक असण्याची शक्यता खूप जास्त आहे आणि 31 मेला तो केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता पण चांगली दिसत आहे। तर येणाऱ्या या दिवसांमध्ये उष्णतेची लाट देखील येऊ शकते आणि अवकाळी पाऊस देखील पडू शकतो असं वक्तव्य होसाळीकर सरांनी वर्तवलेलं आहे। पुण्याहून प्रतीक्षा पारखी, NDTV मराठी।